लय लय पैसा आलेला दिसतोय मालकापाशी आहे का नाही? फरशा काय स्टाईलच्या आणतोय मालक, काय घर टापटिपीत, किचन काय काय नाही नाही पैसा लय झालेला दिसतोय आहे का नाही? तुम्हाला काम धंदा आहे का नाही? सांगोलीत हाय का नाही तुम्हाला बांधकाम बांधायला? तुम्ही आम्हाला बोलायला नाही तो का तिथं निलेश भाऊ बसले ते आता निलेश भाऊच्या कोबाला मला कुठं लावायला निकाल आलाय बघा कसला झालाय कोबा केला का म्हणा जिथं नाही तिथं पत्र ठोकते रे ह्याच्यापेक्षा सलाब झाला असतं की म्हणा यांना वाटतंय काय की मला वाटतं ह्यांच्यापाशी पैसे नाही झाड फिर लावलंय का कुठं पावसा तरी पैसे झाड असतंय काय लागतोय निवारा पावसा पाण्याचा येतात निवाराला पेटवा तिकडं नाही पैसे झाड आहे का या जगात कुठं नाही पण करायला मग पैसा आला कुठनं माणसाच्या मूलभूत गरजा आहे त्याला कशाच्या मूलभूत गरजाला लावा काढ तिकडं एका खोलीत 10 जण राहते नाही खोटे का सांगा माझं राहणार आपण बी जरा गरीबातलाय राहावा भाऊसाहेब मागते सोडून घ्या तिला जरा स्वस्त झाल्यावर घेतील काय स्वस्त मध्ये स्वस्त झालं का नाही? नव्हतं झालं 70,000 वर आलत वर गेला आता लाका मग आता लोकांना काय स्वस्त असेल का स्वस्त लोकांना सोन्याला फरक आहे का फरक आहे मग काय नसतं लोकांना बाजून पेटवता का 4 माणसं राहायला घरात त्यांचं लोकांची येते ती लागतो माणसं येते मला मान्य आपण असं बी राहायचं पावसाळ्यात काय येते ती का सांगा उन्हाळ्याची येते ती राहते ती आपली जाते ती एवढं मला माणसाचं काय म्हणायचं आहे केलं आवाज केलाय तर करू द्या पण सोनं घ्यायला मग आता घराचे पैसे कमी झाल्यावर घेतील पैसा लाफाट पैसा दिराकड असली स्टाईल आलाय पैसा आहे मग सोनं घ्यायला पैसा नाही कसले आहे नुसतं दिराजन जा आता जावाचं नवऱ्यात थोबडं दिसल यातनं हाय का नाही नाही थोबडं दिसल आता आरशागत चमकणारी फरशी आणली दिरानं माझ्या चॉईस करणारी चॉईस करते ती फरशींची हे दिरा का कसं बसलाय पायावर पाय टाकून अशी म्हणते ती मालक ह्याला म्हणते ती मालक आणि जी माणसं राबते ते काय म्हणते ते काम करे आहे का नाही अहो मालकानं कवा बसून माणसाच्या मोर होऊन मालकानं काम करावं तेव्हा पैसा थोडा तर राहतो माणूस बसणार असून दुसऱ्याकडून काम करून गेला असला मालक म्हणते ती काय ज्यादा पैसे असणार अशीच करते ती पैसेच काय नाही मागं पुढं बघायला लागतंय मटेरियल आणायला अगं माग नाही इथं बसून काय माल येतोय काय कुठला टेन्शन थोडा कशात टेन्शन थोबडा बघितलं तर टेन्शन दिसत नाही माणसाच्या घरात बसून काय कळतंय तुम्हाला इथं अजून खोल्या बांधायचे ते काय त्यांच्या नाही ओपन निवारा ओपन निवारा आहे इथं कशाला केलंय आपलं चुलीची पडेल चुली करायची देवी कापड वाळू घालायचे कापड वाळाय घालायचे देवी नाही मला माहित आहे आपलं तुम्हाला माहित असणार म्हणून विचारलं व नाही निवारा एक नंबर झाला हे पाहिजेच असेल अजून मला काय वाटतंय मिस्त्री अजून निलेश भाऊला काय नसतं तुम्ही फुलवायचं अजून एवढं पुरत नाही निलेश भाऊ अजून वाढवा म्हणायचं वाढवा जाय तकडे जनावराला गोटा मोठा लाट जनावरच कर अजून स्वतःला बी करा म्हणायचं असलं कशाला सलामाचं मांड म्हणायचं बांगला जाय पुढच्या वर्षी आणि हे काय आता सिमेंट टाकून द्यायचं आहे का नाही जेसीमेंट टाकून द्यायचं असेल पैसा झाला असेल लय आता दिराकड आणि स्वतःच्या घरात असली स्टाईल टाकली आणि माझ्या पोर्चवर चांगली असणारी व्हाईट फरशी टाकली त्याच्यावर घाण झालेली बी दाड माणसाला कळू नये आणि चांगली येते बी कळू नये नाही माझ्या पोर्चवर टाकली फरशी चांगली आहे का मिस्त्री कशात चांगली आहे पाक तिथं घाण चालली चहा चालली आणि फरशी आणली कोणाची चॉईस आहे धीराची जावाची दुसरी कोणाची चॉईस नाही या दोघांशिवाय कशाची एक नंबर आहे तुम्ही तर असं करून फुलावलं असली ना गाणं निलेश भाऊ तसली आणा निलेश भाऊ म्हणून टॉपचं मॉडेल ह्याच्या पाय द्या कुठं नाही तर अन्नाचं व्हायचं ह्याच्यावर सिमेंट टाकल्यावर पाहिजे नाही सिमेंट टाकायचं इकडे बसवाय चालू आहे बघा बसवा फरशा बसवा फरशी नीट बसल्या बघा अशी
आव मी तर म्हणते दगडात बाग एखादा दगड हाना त्याच्यावर दगड हाना जरा म्हणजे कळतंय नाही ना दगड हाना म्हणजे कळतंय घसरते फरशी थोबाड लेकरं फुटून पडते का सांगा पाणी टाक आव घाण जाम करते 2 दिवसात हा आता जावाला कळल जावाला आता कशी पुसते मला बघायला जायची कशी काम करते ती हा मॅट लागतंय काय तिला वाकून कंबरट जरा वाकून द्यावं व्हायचं हा कापडाने पुसाव जरा लगेच तुझ्या कंबरट्याला काय ही झाले काय धडाचा इदूस करायला ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे मिस्त्री हे माझ्या घराचं का बरं उकारलंय तुम्ही आता हे उकारले का मग तुम्ही मुंगळे येते मग माझं काय घर पडताय का खडीचा माल टाकायचा ना चांगला टाका ही शिकडे राहू दे व्हायचं पण ही हो का हित वर भरून घ्या हे कोबीच करताय वे बरं करा पण चांगलं होऊ द्या हित ज्यादा माल टाका व्हायचा अरे माझं घर पडून आहे असं यांचं पडलं पडून मला काय घेऊन देणं माल बिल टाकायचं उकरून टाकायचं मग हे तू उकारले कशाला तुमचं घर नीट नाही हा ही हो का हित वर भरा माझं घर हित वर भरा इथं या भितडापर्यंत या भिताडापर्यंत भरा म्हणजे माझं घर पडतच आहे ते आता काय त्यासनी पैसा या ते उद्या अजून पुढच्या वर्षी बंगला बांधतील त्यांच्यापाशी काय हो आपण गरीब आहे आपल्या आपण पद्धतीने आपलं राहिलं एक नंबर झालाय झाला अजून 2-3 शेड बांधावं आणि त्याचं पैसे हे 2 एकूणच त्यांचे पैसे लोकांना देणार हे दिराला आमच्या दिराला हेच येणार आहे अजून पोते नाही माझाच कमवला माझ्या कष्टाला पैसा आहे हा मोजवणारी सोनं घेण्याची बोलते ती कशाला थोबाड घेऊन येतं मुजवणारी पैशात सोनं घ्यावं मग एवढं कोण बोंबलेल का होय पाडवा आता गेला कशाचा येतो या दिवाळी अजून 5 महिन्याने कशात दिवाळी पाडव्याला खायला पैसा नसला होय मी मेल्यावर घेतली माझ्या मड्यावर फेकतेली सोनं होय माहितीये याचं कर्ज फेडाय तुम्हाला आता 10 महिने लागतील होय 50 लाख म्हणून तर असलं बांधलं आहे का नाही एकर बंगला बांधला असता मग 10 एकर असल्या भोल्या बाता नुसत्या मोठ्या खायला पैसा नाही पण बोलते ती मोठा डोगत दररोज हाटल्या का बायकोला नेट लागतंय घरी म्हणल्यावर तुम्हाला काय पैसा कमी आहे पैसा लय म्हणल्यावर हॉटेलात खाचाल नाही उद्या 5 स्टार हॉटेलात जाऊन खाचाल तुमची बराबरी कोण करून चालतंय का आम्हाला आमच्या गरीबासनी तुम्ही श्रीमंती लोक आय ना काय आय किती बोंबाल राहायला काय इथं काय यायचंय काय निस्त्रायला काय तुम्हाला घेण देणं आहे असं बसून मिस्त्री चालतं काय गाणं टाकलं आवाज बसलाय मी तर काय म्हणते जावा डायरेक्ट मालकाचं हाटला मटण हंडी फिंडी खाऊन या जावा होय काय डोंबला जाण तुम्ही मालक एकदा मटण आणलं त्याच्या मटण आणलं नाही मिस्त्री तुम्हाला बोलते ती अजून छोटा अहो पण बायको स्वयंपाक करणं म्हणजे राहावा मिस्त्री मला कुणाला बी येतंय पण त्याला भाकरी करून घालायला आल्या पाहिजे त्या खायला दिलं नसतं खायला दिला भेट नसतं खायला किती बी खावायचं खायचे माझं तेवढं चांगलं मजवून द्या मिस्त्री तुम्ही आणता का मटण काय माझ्या पैसा काय नाही मिस्त्री मी तुम्हाला चहा भाकरी माझं डाळीचं कालवण असेल तसं खावं लागेल मिस्त्री मोजून तर बरं आहे ना हाय असं माझ्या इतकं वाईट नाही बघा हाती बसलं उकरून सगळं टाकायचं हा उकरून टाका बस तुम्हाला मग